ही कहाणी आहे सोनलची आणि सोनल ही एक हाऊसवाईफ आहे. सोनलला रोज असंच वाटायचं की तिचा प्रत्येक दिवस बस असाच निघून चालला आहे. दिवसामागं दिवस उगवतो आणि रोजच्यासारखा संपून जातो. बस नुसतं ते घर आवरणं, तो स्वयंपाक, धुणं भांडी. ती सकाळी उठल्यापासूनच हे चुकीचं चिंतन सुरू करायची. झाडून घ्यायची तर तिला असं वाटायचं की बस झाडून घ्यायचं, मग फरशा पुसायच्या, बस माझं आयुष्य यातच संपणार आहे का. स्वयंपाक करायला लागली की तिला वाटायचं रोज दोन्ही टाईम येऊन जाऊन तेच, भाजी करा पोळी करा, बस एवढ्यासाठी या जगात आहे का मी. बिचारी सोनल तिच्या या रोज रोजच्या विचारांनी तिच्या रोजच्या जीवनात खूप उदास राहू लागली. ती विचार करायला लागली की तिला बस वाटायचं की काहीतरी करायचं. आयुष्याच्या शेवटी हाती फक्त माझ्या आयुष्याचं नैराश्यजनक चित्र उरेल हे तिला मान्य नव्हतं. पण काय करावं हे पण उमगत नव्हतं. आणि असाच विचार सुरू असताना सूर्य मावळायचा आणि तिच्या रात्रीच्या स्वयंपाकाचा वेळ व्हायचा. आणि आता काय भाजी करू असा विचार तर तिच्या डोक्यात यायचाच ना, भाजी स्वयंपाक करायचा असल्यावर. आणि असा विचार डोक्यात आला की त्यापाठोपाठ आणखी एक विचार तिचा नेहमीचा तिच्या मनात यायचा की काय बाई रोज रोज तोच विचार, काय भाजी करू काय भाजी करू, तीच तीच कामं आणि तेच तेच विचार. आणि असंच विचार करता करता ती विचारांच्या जाळ्यात पुन्हा तशीच अडकून जायची. आणि या विचारांच्या जाळ्यात सोनल अशी गुंतलेली आहे की तिला एवढंही स्मरण राहिलं नव्हतं की ती जे आयुष्य जगती आहे तिनं तशाच आयुष्याचं स्वप्न कधीतरी बघितलेलं होतं. परिस्थितीही चांगली होती, नोकरीवाला नवरा होता, तिला कोणत्याच गोष्टीची चिंता करायचं काम नव्हतं. गावी गेल्यानंतर बाकी सर्वांना तिला पाहून हेवा वाटायचा की किती चांगलं झालं या मुलीचं, घर चांगलं भेटलं, नवरा पण जीव लावणार आहे आणि यापेक्षा चांगलं असतंच काय. पण हे सोनलला कुठं समजू राहिलं. तिनं तर स्वतःला कसल्या तरी वेगळ्याच विचारांच्या दरीत फसवलं आहे. ती असा विचार का करू लागली असेल बरं. ते म्हणतात ना खाली दिमाग शैतान का घर होता है, तसं काही झालं असेल का तिला. आणि असं असूही शकतं कारण तिला बस रोजची मोजकीच तेवढीच कामं होती, तेवढं करून झालं मग पूर्ण वेळ ती रिकामीच असायची. आणि तसंही काम तर हातांनी करायचं, ती काम करताना तर दिमाग मोकळाच होता ना तसा विचार करायला. पण मग ती चांगलाही विचार करू शकत होती. तिला तिची ड्रीम लाईफ भेटल्याबद्दल खुश होऊ शकत होती. तिला छान वाटणाऱ्या गोष्टींचा विचार करू शकत होती. एवढा जीव लावणारा साथीदार भेटला त्यासाठी देवाला थँक्स म्हणू शकत होती. एवढी आरामदायक आणि कम्फर्टेबल लाईफ मिळाली त्याविषयी विचार करू शकत होती. तिच्याकडे चांगला विचार करण्यासाठीही खूप गोष्टी होत्या. पण मग तरीही ती तसा उदासी आणणाराच विचार का करत होती बरं. कारण ही तिची वस्तुस्थिती होती. ती बघायची तोच विचार करायची. तिला ते खरंही वाटायचं कारण हेच सगळं तर तिच्या आयुष्यात चालू होतं. त्यामुळेच तिच्यासाठी तो विचार सोडणं अशक्य झालं होतं. आणि ती रोज रोज तसाच विचार करायची. याचा अर्थ ती या लूपमध्ये अडकून पडली होती. तिची मनस्थिती त्यामुळे दुःखी आणि उदास राहू लागली. कारण तिचा एकटेपणाही असू शकतो. तिला सोबतीला कोणीच नव्हतं. ती तिच्या नवऱ्याचं सगळं आवरून द्यायची आणि तो ऑफिसला गेला की ती एकटीच असायची. आणि ती तिच्या आईवडिलांपासूनही एवढं लांब कधीच राहिली नव्हती. त्यामुळे होऊ शकतं की तिला सिच्युएशनल एन्झायटी झाली असेल आणि उदास मनाने तसा विचार करू लागली असेल. पण कारण काहीही असो, मला वाटतं कुणी किती का वाईट परिस्थितीमध्ये असे ना, पण विचार मात्र चांगलेच असावेत प्रत्येकाचे. कारण आपले विचार आपलं आयुष्य घडवतात. तुम्ही नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही हाऊसवाईफ असाल, विचार चांगले ठेवा. चांगले विचार करसाल तर मन आनंदी राहील आणि सोनलसारखे विचार करसाल तर मन उदास राहील. आणि उदास मनाने केलेलं कोणतंच काम चांगलं होऊ शकत नाही. सोनलच्या चुकीच्या विचारांमुळे तिला तिच्या जीवनाचा आनंद अनुभवता येईना. यावरून ती विचार आपल्या जीवनावर किती प्रभाव टाकतो हे तुम्हाला नक्कीच पटलं असेल. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही जर एक हाऊसवाईफ असाल तर सोनलसारखे बोरिंग विचार करणं सोडून आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि आयुष्याचा आनंद घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.